नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। साहेब, तुम्ही आज उपोषणाला बसलाय, काय मागणी आहे तुमची आणि कधीपासून उपोषणाला बसलाय? मी आजपासून उपोषणाला बसलो आहे। माझी मागणी आहे की परतूर पंचायत समितीचे व्हिडिओ प्रशांत रोहनकर आणि विस्तार अधिकारी देशमुख हे निलंबित व्हायला पाहिजे, कारण हे पूर्ण नियमबाह्य काम करत आहे। प्रशांत रोहनकर हे वर्ग 3चा अधिकारी असून त्यांना वर्ग 1च्या अधिकाऱ्या जागा बसवण्यात आलेला आहे, ते नियमबाह्य बसवण्यात आलेलं आहे। जी आरमध्ये जमत नाही तो वर्ग 3चा माणूस। माझं पूर्ण रेकॉर्ड गाळ केलं यांनी। माझ्या परस्पर ग्रामपंचायतला एक सदस्याला पण न विचारता, मला विचारत न घेता त्यांनी 3 ग्रामसेवकच्या बदले आमच्या ग्रामपंचायतच्या परस्पर केलेल्या आहे आणि मला जीव मारण्याच्या धमक्या देत आहे हा माणूस। पुन्हा खोटे केसेस करील म्हणतोय, 373 सारखे गुन्हे दाखल करील, 354, 353 सारखे गुन्हे दाखल करील, खोटे केसेस। माझ्याकडं मोठं राजकीय दबाव वापरण्यात चाललं म्हणजे। तुम्ही कोणत्या गावचे सरपंच आहे? आणि खुर्द, तालुका परतूर, जिल्हा जाण, सुनील सुदामराव तायडे। काय प्रकरण आहे सुरुवातीपासून सांगा। सुरुवातीपासून म्हणजे हे प्रशांत रोहनकर व्हिडिओ म्हणून आले, हे आल्यापासून माझ्या ग्रामपंचायतला खूप जाणून बुजून त्रास देत आहे आम्हाला। त्याचं कारण काय? त्याचं कारण की आम्ही अर्ज केला होता वर्षा मीना शिव मॅडमना की बाबा हा वर्ग 3चा माणूस आहे, हा व्हिडिओ म्हणून का नेमणूक केली तुम्ही, नियमबाह्य का करायला GRच्या? त्याच्यामुळे त्यांनी घरी येऊन माझ्या धमक्या दिलेल्या आहे। ती ग्रामपंचायत आता कुणाच्या ताब्यात आहे? कोणत्या सत्ताधारी पक्ष आहे का कसं? नाही, आमची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती आणि विरोधक आमचा भाजपचा जिल्हा युवा अध्यक्ष आहे, जिल्हा युवकचा अध्यक्ष आहे। त्याच्यामुळं ते व्हिडिओ साहेब जास्त त्याचे हे करायला लागले। तो खूप त्रास देतो, तो पण मला खूप त्रास देतो। नाही म्हणजे राजकीय दबावापोटी खाली ते काम करतात का व्हिडिओ? हो, राजकीय दबावापोटी ते डायरेक्टच बोलतात ना, आम्ही तुमचे कामं करणार नाही। तुम्ही कधीपासून उपोषणाला बसला? मी आजपासून उपोषण, अच्छा, सकाळी 9 वाजल्यापासून। याच्या अगोदर काही तुम्ही प्रशासनाला काही पत्र वगैरे? माझं भरपूर पत्रव्यवहार झाला, कोणी दखलच घेत नाही। मी जवळपास 10 ते 12 अर्ज केले, पण याची दखल घेत नाही म्हणून मला उपोषणाला बसावं लागलं। एवढे अर्ज केले। याच्यापूर्वी कोणाकोणाला निवेदन वगैरे दिलं? निवेदन आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, कलेक्टर ऑफिस, शिव मॅडमचं जवळपास 4 ते 5 वेळेस गेलो त्यांच्याकडे, बोललो, पण त्याचा काही फायदा होत नाही। अगोदर 13 तारखेचं उपोषणाचं हे दिलं होतं मी त्यांना, म्हणजे 10-15 हे झालीत माझी जवळपास अर्ज, पण याचा काही कोणी हे दखल घेत नाही गोष्टीची। हे पूर्ण अर्ज त्यांचेच आहे। आता तुम्ही उपोषणाला बसलाय, तुमच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढची भूमिका काय राहणार? मी इथंच बसणार, मी मेलो तो मागे हटणार इथंच शेवट, जोपर्यंत अधिकारी निलंबित होत नाहीत संबंधित तोपर्यंत मी इथंच बसणार। आज माझ्या गावात जवळपास मी तक्रार केली होती की 1 महिन्यापासून 1 महिना ग्रामसेवक आमच्या गावात येत नाही BDO साहेबाच्या म्हणण्यानुसार। नाही, तुम्ही आता म्हणजे COला किंवा तिथल्या कलेक्टरला पत्र वगैरे? हो, पत्रव्यवहार झालेला। तर त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काहीच नाही, त्यांचा रिप्लायच नाही मला रिप्लाय नाही म्हणून मला हा हे करावं लागतं। शेवटचा पर्याय तुम्ही म्हणजे आमरण उपोषण तुमचं शेवट होईल माझा, कारण मी सरपंच आहे। आज माझ्या गावाला जवळपास त्यांनी सक्तीनं ग्रामसेवक मॅडमच आम्हाला उशा पोटभोळे म्हणून त्या मला माझे बंधाऱ्याचे पैसे आलेले, तर त्या मला 10% ऑडिटचे पैसे मागत होत्या। 1 लाख रुपये, 10.5 लाख रुपये आलेले, 10,41,000, त्यातले ते 1 लाख रुपये मागत होत्या। तर स्वतः म्हणत होत्या मला विस्तार अधिकाऱ्याला पैसे द्यावं लागतात, गट विकास अधिकाऱ्याला, विस्तार अधिकाऱ्याला। मी BDO साहेबाकडे गेल्याच्या नंतर BDO साहेब म्हणले ते पैसे द्यावंच लागतात, आम्हाला वर पैसे द्यावं लागतात म्हणजे आमची टक्केवारी ठरलेली असते म्हणून। नाही, मग आता तुम्ही संबंधित मंत्र्याकडे काही पाठपुरावा केला आहे? हा, मी मंत्रालयात पण पाठवलं,